नमस्कार. यशोदा अध्यात्म ट्रस्ट आश्रम अध्यात्म ज्योतिषशास्त्र आणि वारकरी संप्रदायाचा त्रिवेणी संगम म्हणजेच यशोदा अध्यात्म ट्रस्ट आश्रम संतभूमी म्हणून ओळखला जाणाऱ्या खेड तालुक्यातील आळंदीपासून 3 किलोमीटर अंतरावरती धानोरे या गावामध्ये हब्बप सर्जेराव महाराज गावडे बाबा यांच्या कृतिशील विचारातून नावारूपास आलेला हा आश्रम आहे. धानोरे गावामध्ये कैलास वाहन कंपनीच्या पाठीमागे 1 किलोमीटर अंतरावरती यशोदानगर येथे हा आश्रम वसलेला आहे. आश्रमाचे अध्यक्ष हब्बप सर्जेराव महाराज गावडे बाबा यांना मोठी गुरु परंपरा लाभली आहे. अगदी नेपाळचे नरेश संत उकडंबा महाराज, संत दादा धुनीवाले, संत हरिहर महाराज, गायनाचार्य हब्बप मारुतीबुवा धुंदेकर यानंतर गावडे बाबा अशी गुरु परंपरा आपल्याला पाहायला मिळते. गावडे बाबा हिंगलज देवीचे भक्त आहेत. आश्रमामध्ये देखील आपल्याला हिंगलज देवीची मूर्ती पाहायला मिळते. हिंगलज देवी, महालक्ष्मी देवी, अंबाबाई, चामुंडा देवी, चंडिका देवी, संतोषी देवी, मोहिनी देवी, कामाख्या देवी, होमियो देवी, मैनावती देवी, नागपद्मिनी देवी, महामंगला देवी, तुळजा भवानी देवी, रेणुका देवी, ज्वाला देवी, तारा त्रिकुटी देवी, मांढर देवी, कुंजिका देवी, रिद्धिसिद्धी देवी, तसेच सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग यामधील थोर ऋषिमुनींचे तोडगे शोधून ध्यानधारणा पूजा अर्चा करून जय, विजय, यश, शांती, सुख, समृद्धी, ऐश्वर्य याकरता स्वतः गावडे बाबा यांनी भक्तांना तोडगे शोधून सांगितले आहे. बाबांचे वय 73 वर्ष असून अनेक प्रकारची पूजा अर्चा, ध्यानधारणा, तपश्चर्या, संशोधन, संत साहित्याचा अभ्यास, कठोर परिश्रम, राजकारणी लोकांना विजयी होण्याकरता तोडगे देखील बाबांनी परिश्रमातून सांगितले आहे. बाबांच्या यशोदा अध्यात्म ट्रस्ट आश्रमामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. यामध्ये प्रामुख्याने रविवारी हिंगलज देवी मातेची आरती सकाळी 10 वाजता संपन्न होते. 11 वाजता प्रवचन सेवा होते. यानंतर देवीचे नृत्य, सूत्र, पखवाज नृत्य अशा अनेक नृत्य प्रकारातून भक्तीची ज्ञानसाधना देखील संपन्न होते. यानंतर महाप्रसादाचे आयोजन आश्रमामध्ये केले जाते. आठवड्यातून 2 वेळा महादेवीचे शिबिर देखील आश्रमामध्ये आयोजित केले जाते. सर्व जाती धर्माच्या भक्तांना आश्रमामध्ये प्रवेश दिला जातो. फक्त आश्रमाच्या नियमाप्रमाणे राहण्याची अट मात्र त्यांना ठेवली आहे. आश्रम हा निसर्गरम्य वातावरणात असून सीसीटीव्हीची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, राहण्याची उत्तम सोय अशा संपूर्ण सुसज्ज परिस्थितीमध्ये आश्रमाची निर्मिती केली आहे. शांतता भंग होऊ नये म्हणून कठोर नियमावली देखील महाराजांनी घालून दिली आहे. तसेच भक्तांना ज्ञानदान, अर्थदान, अन्नदान करायचे असेल त्यांनी रोख रक्कम अन्नरूपी दान स्वीकारण्याची व्यवस्था देखील आश्रमामध्ये केली आहे. रजिस्टर पावती त्यांना दिली जाते. आर्थिक, वैवाहिक, प्रापंचिक, संसारिक, कौटुंबिक आणि शारीरिक समस्यांचे निवारण चांगले उपाय महाराजांनी आतापर्यंत सांगितले आहेत. वास्तुशास्त्र, हस्तसामुद्रिक शास्त्र, ज्योतिषशास्त्र, गृहस्थशास्त्र यावरती तोडगे, उपचार, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, जय, विजय, शांती, भरभराट, राजकीय कारकिर्दीची भरभराट, कोर्ट कचेरी, नोकरीतील समस्या, लग्न न जमणे यावरती उपाय आपल्याला सांगितले जातात. आश्रमामध्ये हिंगलज देवीची आरती, पुण्य वाढावे म्हणून ऊनवारा, पाऊस, वादळे, संकटे, गडांतरे, अपघात होऊ नये म्हणून, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, भरभराट व्हावी म्हणून नियमितपणे चालू राहणार आहे. टिप यासाठी हिंगलज मातेच्या मंदिराचे बांधकाम, अन्नदान करण्याकरता जे इच्छुक अन्नदाते व दानशूर भक्त असतील त्यांनी अवश्य यासाठी मदत करावी. आपलाच सर्जेराव बाबा गावडे. धन्यवाद.